नाश्त्यासाठी, लहान भुकेसाठी किंवा आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी दमदार अशी ही गुळपापडी आहे. नुसते गुळपापडी नाही, लाडू देखील केलेला आहे. अतिशय खमंग, खुसखुशीत होते, अजिबात भुसभुशीत होणार नाही, भुसा नाही पडणार आणि एकदम रुचकर होते. नमस्कार, मी मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग खमंग खुसखुशीत गुळ पापडी करूयात. तर सगळ्यात आधी 1 कप साजूक तूप घ्यायचं. यामध्ये 3 कप गव्हाचं पीठ घालूयात, मिसळायचं आणि हे गव्हाचं पीठ तुपासोबत मिसळून मध्यम आचेवर छान खरपूस खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचं. आणि एक काळजी घ्यायची की हे मध्यम आचेवरच तुम्ही करत आहात, मोठ्या आचेवर अजिबात करू नका. नाहीतर काय होतं ना, गव्हाचं पीठ आतवर छान असं भाजलं जात नाही आणि ते कच्चं राहतं. त्यामुळे एकसारखं मिसळत मंद किंवा मध्यम आचेवर भाजून घ्या. 10 मिनिटं झाले मध्यम आचेवर हे पीठ मी छान एकसारखं भाजून घेते. तूप छान जिरलंय पिठात आणि हलकासा बदामी रंग यायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात सुकामेवा. म्हणजे सुकामेवा पण गव्हाच्या पिठासोबत भाजला जातो. नाही घातला सुकामेवा काहीच हरकत नाही. आणि अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं. हे आत्ता घातलं की हे याच्यासोबत आहे ना छान भाजलं जातं. आणि त्यासोबतच यामध्ये घालूयात चमचाभर खसखस. आता आणखी 5-6 मिनिटं हे एकत्र चांगलं भाजून घ्यायचं. चला, हे सगळं आणखी 5 मिनिटं भाजून घेतलं. बघा, गव्हाला सुरेख असा रंग आला आहे, जरा हलकासा गडद बदामी रंग आला आहे आणि गव्हाचं पीठ छान भाजलं गेलं. भाजलेल्या गव्हाचं मिश्रण बाजूला ठेवलं. गुळाचा पाक आपण अजिबात करणार नाही आहोत, गुळ फक्त विरघळवून घ्यायचा. तर पाव कप साजूक तूप, यामध्ये 1/4 कप आपण गूळ घेऊयात. गूळ तुम्हाला हवा असेल थोडा वाढवला तरी काही हरकत नाही, पण 1/4 कप पुरेसा आहे. आता हे मिसळायचं. यामध्ये गूळ थिजू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी, अर्धा चमचा पण पुरेसा आहे. आता हे मिसळायचं आणि गूळ विरघळेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. पाक बीक करायचं नाही आहे, फक्त गुळाचे जे खडे असतील ते मोडून घ्यायचे. तर जेमतेम 5 मिनिटं झालेत. गुळाचे खडे छान मोडलेत, गूळ छान विरघळला. आता गॅस बंद करायचा, गॅस सुरू नका ठेवू. यामध्येच वेलदोड्याची पूड घालायची. चिमूटभर मीठ गुळामध्येच घालत, म्हणजे ते एकसारखं गुळपापडीत लागलं जातं. आणि गूळ आहे त्यामुळे जायफळ तर गेलंच पाहिजे. आता हे मिसळायचं आणि हे तयार गुळाचं मिश्रण आपण या गुळपापडीच्या मिश्रणात घालूयात. आता इथून पुढे गॅस अजिबात सुरू करायचं नाही. भाजलेल्या गव्हाच्या पिठाचं मिश्रणही गरम आहे, गुळाचं मिश्रणही गरम आहे. हे फक्त घालून पटाक्कन मिसळून घ्यायचं. चला, आणि हे झालं की पटापट हे मिक्स करून घ्यायचं. गॅस बंदच आहे आणि हे मिश्रण छान एकजीव करायचा. गूळ छान जिरला पाहिजे गुळपापडीच्या मिश्रणात. रंग बघा काय सुंदर आला आहे, वा. आता हे मिश्रण म्हणजे गुळाचं मिश्रण गव्हाच्या पिठात जिरलं की हे लगेच आपण डिशमध्ये काढूयात. तर 10 इंच व्यासाची ही प्लेट आहे माझ्याकडे, त्यामध्ये हे मिश्रण घालून छान पसरवून घ्यायचं. 10 इंचाचा स्क्वेअर टिन जरी घेतला तरी चालेल. सगळं मिश्रण छान स्प्रेड करून घ्यायचं आणि गरम गरम असताना करा, नाहीतर काय होईल ना, सेट झालं ना की मग वड्या भुसभुशीत होतील. चला, आता हे गुळ पापडीचं मिश्रण छान असं एकसारखं पसरवून झालं. काय सुंदर दिसतंय बघा. आता यावर थोडीशी खसखस पेरूयात, म्हणजे दिसायला आणखी भारी दिसतं. आणि ही हलकीशी यावर प्रेस करूया. थोडे पिस्त्याचे कापही भुरभुरते. वा वा वा, काय दिसतंय सुंदर. आता काहीच नाही करायचं, आता फक्त पटकन सेट होते. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे फार वेळ नाही लागत. एक 15 मिनिटं फक्त हे हलकंसं याची कड असं वाटलं ना की सुटायला लागली की मग हे कट करूयात. जसं मी सांगितलं, ही लगोलग सेट होते, फार वेळ लागत नाही. 5 मिनिटं झालेत. हलकीशी गरम असताना याला फक्त कट देऊन घेऊयात. सुरुवात बघा, ऑलमोस्ट सेट व्हायला सुरुवात झाली. कायम मधातून सुरुवात करायची जेव्हा वडी कट करायची असते, किंवा काही शार्प कट बसतात बघा मस्त. ही बाजू पण फिरवून मध्यातूनच सुरुवात करायची. चल, आणि आता काढूनही दाखवते. ही वडी आहे ना एकसारखी निघावी अशी वाटत असेल ना, तर आधी आहे ना कडेचे असे तुकडे काढून बाजूला ठेवायचे.
हे आधी सुरीने एकसारखे काढून घ्यायचे, म्हणजे मग आपली गुळपापडी काढायला सोपी पडते. आता बघा, आता हलकं गरमच आहे हा मिश्रण. बघा क्लीन वडी होते. वा, मिश्रण हलकंसं गरमच आहे. वा, जर तुम्हाला अशी वडी नसेल पाडायची ना, तर हेच मिश्रण हातात घ्यायचं आणि त्याचे असे लाडू बांधले तर गुळपापडीचे लाडूही तितकेच छान होतात आणि चवदार होतात. चला आता बघा, इथे लाडू पण छान तयार आहे. गुळपापडीची वडी देखील छान पडलेली आहे. हे बघा, एकसारखी झालेली आहे आणि मस्त शार्प कट बसतात, व्यवस्थित होते, भुसभुशीत अजिबात होत नाही. आणि लाडू पण बघा छान असा बांधला जातो, अजिबात कोरडं भुसभुशीत झालेलं नाही. त्यामुळे गुळ विरघळताना त्यामुळे ते 1 चमचाभर पाणी घालणं अगदी गरजेचं आहे. गुळपापडी तयार आहे. हलकी गरम गरम असतानाच त्याचे कट काढा आणि कड सोडवून मध्यभाग मग काढून घ्या. एकदम शार्प कट बसतो आणि एकदम मस्त पापडी निघते, चिकटून बसत नाही. किती दिवस टिकते? महिना 1.5 महिना मस्त टिकते, दमदमीत आहे. म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी 1 कपभर दूध आणि 1 गुळपापडी खाल्ली की सकाळचा दमदमीत हिवाळ्याचा नाश्ता झाला म्हणून समजा. बरं, अशीच आपण उपवासाची पण गुळपापडी टाकली, राजगिरा पीठ वापरून केली होती, तर ती पण जाऊन नक्की चेक करा. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.